श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आहे शुक्रवार आणि आज माझा वैभव लक्ष्मीचा 4था शुक्रवार आहे. तर त्यामुळेच इथे मी पूजा मांडणीची जी काही तयारी आहे ती करून ठेवलेली आहे. भरपूर अशा सेवा करायच्या आहे, कारण की कसं होतं ना, एक वेळ येते आयुष्यामध्ये की आपल्याला असं वाटतं की सगळं हरलंय, आता आपल्याला काहीच पर्याय नाही आहे. त्यावेळी आपल्याला देवाजवळ धाव घ्यावी लागते. आता बरेच लोक म्हणतात की ताई, ही सेवा वगैरे करून काही होतं का, हे करून काही होतं का. मी त्यांना सांगेल की ही सेवा वगैरे काही होतं का, हे मला विचारण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घेऊन बघा की हे सेवा वगैरे करून काही गोष्टी होतात का. तर आता मी माझी तिथे वैभवलक्ष्मीची जी पूजा मांडणी आहे त्याची तयारी वगैरे करून ठेवली आहे. आणि एक कुंचन सेवेचा जो 41 दिवसाचा संकल्प आहे तोही आता मला घ्यायचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर इथे मी पूजा मांडणी करायला घेतली, कारण की अगोदर दिवे लागणीच्या अगोदर पूजा मांडणी वगैरे करून ठेवली ना, तर मग नंतर दिवे लागणी, आरती, सेवा भरपूर असतात, कुंकुमार्चन सेवा. त्यामुळे मी अगोदरच मांडणी वगैरे करून ठेवत होते. मांडणी कसं अगदी सोपी आहे ह्या सेवेची, आणि मी सगळ्यांना सांगेल की आयुष्यात एकदा तरी वैभव लक्ष्मी व्रत करा म्हणून, कारण की खूप सुंदर व्रत आहे आणि याची जी प्रचिती आहे ती खूप आहे. कारण की जो व्यक्ती याची प्रचिती घेतो ना, त्यालाच माहिती आहे की काय ह्या व्रताची प्रचिती आहे. आणि पूजा मांडणी अर्धीच झाली होती आणि थोडीशीच राहिली होती. त्यामध्येच आमचं पिल्लू उठून गेलं. मग काय, त्याला घेऊनच मांडणी करायची ठरवली, कारण की तो असं देवाचं काही सेवा करायला लागलं ना की तो शांत असतो, काही मला जास्त तंग करत नाही. त्यामुळे मी त्याला इथे कड्यावर घेऊनच मी मांडणी करत होते. मांडणी वगैरे म्हटलं करून घेतली की त्याला थोड्या वेळ मी खेळवल आणि मग माझ्या सेवा करेल. आणि मला भरपूर जण म्हणतात, ताई आता बाळ झालं आहे, काय गरज तुला आता हे व्रत वैकल्य करायची, सेवा करायची, झालंय ना आता सगळं दिलंय स्वामींनी, आईने, तर कशाला तुला सेवा करायची आहे. पण माझी सेवा ही स्वार्थासाठी कधी नव्हतीच. त्यामुळे मला ही सेवा अजन्म करायची आहे. महाराजांची असो किंवा लक्ष्मी मातेची, रेणुका मातेची, ही सेवा मी जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत सेवा करणार. असं नाही आहे की आता मला महाराजांनी सगळं देऊन टाकलं आहे त्यामुळे मी आता महाराजांकडे बघणारही नाही, असं कधीच होणार नाही. मला कोणतंच कारण नको आहे की ज्यामुळे, म्हणजे असं कोणतीच गोष्ट नाही ज्यामुळे की माझी आणि महाराजांची जी सेवा आहे मी महाराजांची त्यामध्ये व्यर्थ येईल, असं मी कोणतंच कारण देत नाही. आणि त्यामध्ये माझी मांडणी ही खूप सुंदर झाली आणि पूजा कथा वगैरे वाचून झाली, ते काय तुमच्यासोबत शेअर केलं नाही. खीर वगैरे केली नैवेद्याला, आणि अगदी कुंचन सेवेचा जो व्हिडिओ आहे तोही लवकर चॅनलवरती येणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि सेवा कशी वाटली हेही सांगा. श्री स्वामी समर्थ.